बदलापुरात 4 वर्षांच्या 2 मुलींवर शाळेतच अत्याचार, संतापलेल्या पालकांचा उद्रेक, शाळेबाहेर जोरदार आंदोलन, शेकडो पालक रस्त्यावर। चिमुकल्यांवरील अत्याचाराविरोधात बदलापुरात रेल्वे ट्रॅकवर आंदोलक, आरोपीला फाशीची शिक्षा द्या, संतप्त आंदोलकांची मागणी। बदलापुरातील आंदोलनामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा, कल्याणपासून कर्जतच्या दिशेने अप आणि डाऊन मार्गावरची वाहतूक पूर्णपणे बंद। बदलापूरमधील शाळेचा माफीनामा जाहीर, तसंच मुख्याध्यापिकेसह 4घांचं निलंबन। आरोपीला भर चौकात फाशी द्या, बदलापुरात चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची संतप्त प्रतिक्रिया। बदलापुरात चिमुकलीवर अत्याचार झाल्यानंतर 4 दिवसांनी गुन्हा दाखल, मनसेने या प्रकरणी आवाज उठवल्यानंतर काल रात्री उशिरा 1 वाजता गुन्हा दाखल। राज्यात पुढील 3 ते 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, आज आणि उद्या मुंबईसह कोकणात वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता। देशात यंदा सरासरीपेक्षा 4% जास्त पाऊस, महाराष्ट्र कर्नाटकसह 6 राज्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद। राजधानी दिल्लीत मुसळधार पाऊस, मुसळधार पावसामुळे दिल्लीत सखल भागात पाणी साचलं, पाणी साचल्यानं वाहतुकीचा वेग मंदावला। मुंबई ठाण्यात सकाळपासून पावसाची संततधार, काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबई आणि उपनगरात पावसाचं कमबॅक। फलटणमधील वीर धरणाच्या पाणी पातळीत वाढ, धरणातून 32,000 क्युसेकनं विसर्ग, पावसाच्या तीव्रतेवरून विसर्गामध्ये बदल होतील, नीरा उजवा कालवा विभागाची माहिती। नांदेडच्या किनवट तालुक्यात अप्पाराव पेठमध्ये नाल्याला अचानक पूर, पुराच्या पाण्यात अडकलेल्या वयोवृद्ध व्यक्तीला आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी वाचवलं। छत्रपती संभाजीनगरच्या 40गाव घाटात दरड कोसळली, दरड काढण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यात महादेव खोरावस्ती इथे खराब रस्त्यामुळे गर्भवती महिलेचे हाल, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच प्रसूती झाली। पुण्यातील अनेक भागात गुरुवारी पाणी पुरवठा बंद, देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद ठेवणार, पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन। राज्यात डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती, 7,500 पदांकरता भरती होणार, यात मुंबईकरता 1200 जागा। राज्यातील महिला पोलीस भरतीमध्ये 3,924 पदांसाठी 3.25 लाखांहून अधिक अर्ज, 1 लाखांहून अधिक महिला उमेदवार या उच्च शिक्षित। मुंबई महापालिकेच्या लिपिक पदाच्या 1,846 जागांसाठी भरती प्रक्रिया, 9 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत, mcgm.gov.in या संकेतस्थळावर अर्ज भरता येणार। राज्यभरात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आता डिजिटल होणार, राज्य सरकारचा निर्णय, आपला दवाखान्यामध्ये उपचारासाठी जाणाऱ्या नागरिकाच्या आजाराचा पूर्व इतिहास एका क्लिकवर डॉक्टरांना समजणार। म्हाडाची मुंबई मंडळ वगळता राज्यात इतर ठिकाणी 11,000हून अधिक घर धुळखात, त्यामुळे इथून पुढे थेट प्रकल्प राबवण्याऐवजी म्हाडा आगाऊ बुकिंग घेऊन घरं बांधणार। वांद्रे पूर्व स्थानकाबाहेरील वाहतूक कोंडीवर तातडीनं मार्ग काढा, उच्च न्यायालयाचे वाहतूक पोलिसांना आदेश। दक्षिण मुंबईतील पर्यटकांचं आकर्षण असणारा काळा घोडा परिसर शनिवार रविवारी पादचारी झोन असणार, पर्यटनाला चालना देण्यासाठी मुंबई महापालिकेचा उपक्रम। मुख्यमंत्री वयश्री योजनेची जबाबदारी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांवर, 65 वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 3,000। भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदावरून सुरू असलेल्या चर्चांना तुर्तास विराम, नवीन अध्यक्षांची निवड डिसेंबरमध्ये तर जानेवारी 2025 मध्ये नवीन राष्ट्रीय अध्यक्ष पदभार स्वीकारणार असल्याची माहिती। राष्ट्रवादी राज्यसभेसाठी नितीन पाटील यांना उमेदवारी देणार असल्याचं जवळपास निश्चित, नितीन पाटील बाई महाबळेश्वरचे आमदार मकरंद पाटील यांचे भाऊ। काँग्रेसचे इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर अजित पवारांच्या भेटीसाठी देवगिरीवर, क्रॉस वोटिंगच्या आरोपानंतर खोसकर दादांना भेटायला गेल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा। झिशान सिद्दीकी आणि बाबा सिद्दीकी अजित पवारांची भेट घेण्यासाठी देवगिरीवर, काल मांद्र्यामध्ये अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेमध्ये झिशान सिद्दीकी हे दाखल झाले होते आणि त्यानंतर आज ते पुन्हा एकदा भेटीला गेल्यानं चर्चांना उधाण।
मुंबईमध्ये षण्मुखानंद सभागृहात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त संकल्प मेळाव्याचं आयोजन. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे नेते राहणार उपस्थित. मवियाच्या जागा वाटपाच्या चर्चेला उद्यापासून सुरुवात. मवियाच्या समन्वय समितीची उद्या पहिली बैठक. मल्लिकार्जुन खरगे, उद्धव ठाकरे पहिल्या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता. काँग्रेसची छाननी समिती महाराष्ट्र दौरा करणार. 27, 28, 29 ऑगस्टला विधानसभेसाठी इच्छुकांची भेट. प्रामाणिक उमेदवाराला तिकीट देण्याच्या राहुल गांधींच्या सूचना. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून विदर्भ दौऱ्यावर. संध्याकाळी 7 वाजता राज ठाकरे गोंदियाला रवाना होणार. विरोधकांच्या नरेटिव्हला उत्तर देण्यासाठी सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा आधार. 31 ऑगस्टपर्यंत लाडकी बहीण योजना घरोघरी पोहोचवण्याचे महायुतीच्या नेत्यांना आदेश. लाडक्या बहिणीनंतर लाडके मलिक. संजय राऊतांची राज्य सरकारवर सडकून टीका. तर फडणवीस आणि शिंदेंचं राष्ट्रप्रेम ढोंगी असल्याची राऊतांची टीका. मुंबई गोवा महामार्ग स्वर्गात जाणारा रस्ता असल्यासारखा वाटतो. संजय राऊतांची सडकून टीका. तर रस्ते कंत्राटदाराकडून हप्ता वसुली केली जात असल्याचीही टीका. अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढण्याचा शिंदे गटाकडून प्रयत्न. संजय राऊतांचा दावा. अनुसूचित जातीतील उपवर्गीकरणासंदर्भात बार्टीचा अहवाल. 1961 पासून महार जातीच्या लोकसंख्येत वाढ तर मातंग आणि चर्मकार समाजाच्या लोकसंख्येत घट झाल्याचं अहवालात नमूद. बार्टीचा निकाल दुर्दैवी. सरकारनं तो फेटाळून लावावा. काँग्रेसचे अनुसूचित जाती सेलचे माजी अध्यक्ष नितीन राऊत यांची मागणी. तर आरक्षणामुळे एखाद्या जातीची लोकसंख्या कमी जास्त होऊ शकते का, नितीन राऊतांचा सवाल. पुण्यातल्या पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपींच्या जामीन अर्जावर आज निर्णय. अल्पवयीन मुलाच्या आई वडिलांसह 6 आरोपींच्या जामिनावर आज फैसला. पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात ससून रुग्णालयातील रक्त अदलाबदल प्रकरणात आणखी दोघांना अटक. अल्पवयीन कार चालकासोबत आणखी दोघांच्या रक्ताची अदलाबदल. पोर्शे कार परत मिळवण्यासाठी अग्रवाल कुटुंबियांचा अर्ज. 28 ऑगस्टला होणाऱ्या सुनावणीमध्ये कारबाबत निर्णय होण्याची शक्यता. पूजा खेडकर प्रकरणाचा तपास करण्यासाठी दिल्ली पोलिसांचं पथक महाराष्ट्रात दाखल. काल पूजा खेडकरच्या घरी आणि जिल्हाधिकारी कार्यालयात तपासानंतर आज क्राईम ब्रांचचं पथक अहमदनगर जिल्ह्यात तपास करणार. कोलकाता महिला डॉक्टर बलात्कार हत्या प्रकरणाची सुप्रीम कोर्टाकडून दखल. कोर्टानं स्वतःहून दाखल केली याचिका. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर आज सुनावणी. कोलकाता घटनेप्रकरणी पश्चिम बंगालचे राज्यपाल CV आनंद राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची भेट घेणार. केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा यांचीही नंतर भेट घेणार. कोलकाता घटनेचं भाजपकडून राजकीय भांडवल. बलात्कार हत्येचं प्रकरण पेटवून ममता सरकार बदनाम केलं जाते. सामनाच्या अग्रलेखातून कडाडून हल्लाबोल. कोलकाता घटनेच्या निषेधार्थ आठवडाभरापासून डॉक्टरांचं आंदोलन. मात्र अद्यापही डॉक्टरांच्या मागण्यांसंदर्भात तोडगा नाहीच. त्यामुळे रुग्णालयातील वैद्यकीय व्यवस्थेवर परिणाम. रुग्णांचे हाल. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला 11 वर्ष पूर्ण. हत्येप्रकरणी 2 आरोपींना शिक्षा. हत्येचा सूत्रधार लवकर पकडला जावा या मागणीसाठी मुंबईमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीची निदर्शनं. बांगलादेशमधील हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक. हिंदुत्ववादी संघटना सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या विरोधात आणि रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ बुलढाणा बंदचं आवाहन. बंदला संमिश्र प्रतिसाद. तिहेरी तलाक विवाह संस्थेसाठी घातक असल्याचं म्हणत सर्वोच्च न्यायालयाकडून कायद्याचं समर्थन. 2019 मध्ये संसदेनं केलेल्या कायद्याविरोधातील जनहित याचिकेवर केंद्रानं प्रतिज्ञापत्र दाखल करून बाजू मांडली. राहुल गांधी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. वीरभूमी ते पुष्पांजली अर्पण करून नतमस्तक झाले. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज रायबरेली दौऱ्यावर. पिचवरिया इथल्या पीडित परिवाराची भेट घेणार. लंडनमध्ये अनिवासी भारतीयांसमोर राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य केल्याचं प्रकरण.
सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या प्रकरणात पुढची सुनावणी 4 ऑक्टोबरला. जम्मू काश्मीरच्या बारामुलामध्ये भूकंपाचे धक्के. भूकंपाची तीव्रता 4.9 रिश्टर स्केल इतकी. जम्मू काश्मीरच्या उधमपूरमध्ये दहशतवादी हल्ला. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात सीआरपीएफचा एक अधिकारी शहीद. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत कमला हॅरिस आघाडीवर. एका ताज्या सर्वेक्षणानुसार कमला हॅरिस यांना 49% मतं तर ट्रम्प यांना 45% मतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.